नमस्कार. रामकथेचा चौथा दिवस आज संपन्न झाला, पण उद्या म्हणजे बुधवारी जी रामकथा संपणार होती ती आता संपणार नाहीये. एक दिवस वाढवलाय, त्यामुळे ती गुरुवारी संपणार आहे. आणि यासाठी वाढवला आहे की एका दिवसामध्ये दोन दोन कांड म्हणजे त्यातली दोन प्रकरणं घेणं ही फार घाई होतीये, गर्दी होतीये आणि मग ते निवांत पण त्यातला आनंद घेता येत नाहीये. म्हणून आज किष्किंधा-कांड या विषयावर आपण भाष्य केलं, जो मंगळवार होता आजचा. आणि मंगळवारी मारुतीरायाबद्दल आपण खूप छान त्या सगळ्या माहिती आपल्याला त्यांना दिली. आणि मारुतीरायांची शक्ती जी जांबुवंतानं जागृत केली, त्या जागृत शक्तीच्या जोरावर त्यांनी रावणातल्या लंकेतल्या रावण समर्थकांची जी खच्चीकरण केलं ते सुंदर कांड आहे. तेव्हा भक्तांनी अशा तऱ्हेनं आपल्या देशामध्ये असलेल्या राक्षसांना जे शक्ती देतात त्यांची शक्ती पहिली क्षीण केली पाहिजे. त्यांच्या समर्थकांना थोडं आपल्याला प्रबोधन केलं पाहिजे. हा मारुतीरायांकडनं मिळणारा आदर्श आहे. आणि उद्या आपण लंकादहन म्हणजे बुधवारी आपण लंकादहन आणि त्याचबरोबर सेतुबंधन हे सगळं ऐकणार. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपण रामसिंहासनावर बसल्याचा राज्याभिषेक करणार आहोत. तेव्हा उद्या पण संध्याकाळी 6 वाजता तुमची वाट पाहतो. नक्की या. नमस्कार.